नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी मराठी अभिनेत्री शिवानी सोनार ही कोणत्या क्षेत्रात काम करत होती याबद्दलचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे. पाहूयात काय म्हणाली ती. मराठी कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कलाविश्वात येण्यापूर्वी वेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे. मराठी अभिनेत्री शिवानी सोनारनेही अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मेकअप आर्टिस्ट होती. याबद्दल तिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. शिवानी सोनार मुलाखतीदरम्यान म्हणाली की माझी आई ब्युटिशियन आहे आणि ती मेहंदी आर्टिस्ट आहे. ती नवरीला लग्नात मेहंदी वगैरे काढायला जायची. तर 10वी झाल्यानंतर मी सुद्धा आईबरोबर जायचे. 10वीच्या सुट्ट्यामध्ये काय करायचं तर आईनं मला मेहंदी शिकून ठेवली होती. मलाही मेहंदी काढायला आवडू लागलं. त्यात माझ्या आईला मेकअप शिकायची प्रचंड इच्छा होती, पण माझा भाऊ लहान असल्याने आईला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे आई म्हणाली 10 दिवसाचं मेकअप वर्कशॉप आहे, माझ्याऐवजी तू कर. खरं तर माझा आणि मेकअपचा दूरवरचा काही संबंध नव्हता. मी कधी मेकअप वगैरे शिकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता वर्कशॉपसाठी पैसे भरलेत, आईला जाता येणार नाही, त्यापेक्षा मग मी जाते म्हणून मी त्या मेकअप वर्कशॉपला गेले आणि मलाही ते सगळं आवडू लागलं. शिवानी पुढे म्हणाली की मी माझं मेकअपचं पहिलं वर्कशॉप कविता कोपरकर ताईकडे केलं आहे. ती पुण्यातील खूप मोठी मेकअप आर्टिस्ट आहे. प्रथा हा साड्यांचा ब्रँडही तिचाच आहे. तर कविता ताईमुळे मला मेकअपबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या आणि आवड निर्माण झाली. हळूहळू मी ब्रायडल मेकअप करू लागले. टप्प्याटप्प्यानं माझा प्रवास सुरू झाला. 4 महिन्यात या सगळ्या गोष्टी घडल्या. 2017मध्ये मी मेकअप शिकले आणि जवळपास 2021पर्यंत मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. राजा राणीची गजोडी ही मालिका सुरू असताना पहिलं 1 वर्ष मी मेकअपचं कामही करत होते. या मालिकेदरम्यान मग मी ठरवलं आता आपल्याला अभिनय क्षेत्रातच काम करायचं आहे. अभिनय क्षेत्रातही मेकअप आर्टिस्ट असल्याचं खूप फायदा झाला. मी अनेकदा स्वतःचा मेकअप मी स्वतःच करते. एखाद्या पुरस्कार सोहळ्याला वगैरे जायचं असेल तर, कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल तर प्रेझेंटेबल कसं राहायचं या सगळ्या गोष्टी मला मेकअप शिकल्यामुळे समजल्या, असं शिवानी शेवटी म्हणाली. सर्व काही ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवानी बोलत होती. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.